सुप्रभात साधक हो. सिद्धिदात्री देवी की जय. आज नवरात्रीची 9वी माळ आहे. या दिवशी माता सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. या देवीकडे सर्व सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी व नवसिद्धी प्राप्त होतात. म्हणजे सिद्धी प्रदान करणारी असं म्हणतात. भगवान शंकरांनाही अर्धनारीश्वर रूपात सिद्धिदात्री देवीकडून वर्णन आहे. भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांना ज्ञान, संपत्ती, समाधान व मोक्षाची प्राप्ती या देवीच्या पूजेमुळे होते. 9व्या दिवशी पूर्ती होते. मनुष्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि समाधान व सुखशांती लाभते. या देवीला तुळशीची पानं, नारळ, कमळाचं फूल, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करतात. खास करून तिळाचे लाडू, दही व फळं नैवेद्य म्हणून ठेवणं शुभ मानलं जातं. लाल किंवा जांभळ्या रंगाचे फूल देवीला प्रिय आहे. या दिवशी केलेल्या पूजेच्या नवरात्रीतील सर्व उपासना सफल होतात असं मानलं जातं. नवरात्री 9व्या माळेची सिद्धिदात्री देवीची कथा अशी आहे की एकदा भगवान शंकरांनी संपूर्ण विश्व कल्याणासाठी कठोर तप केलं. तेव्हा सिद्धिदात्री देवी प्रसन्न होऊन शंकरांना अष्टसिद्धी आणि नवसिद्धी दिल्या. त्या आशीर्वादामुळे रूप प्राप्त झाले. म्हणजेच त्यांच्या शरीराचा अर्धा भाग माता सिद्धिदात्री देवीने व्यापला आहे. देवी सिद्धिदात्री ही महाशक्ती आहे. ज्ञान, वैराग्य व भक्ती प्राप्त होते. ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर पूर्ण करण्यासाठी शक्ती सिद्धिदात्री देवीकडूनच प्राप्ल्यावर भक्ताला आध्यात्मिक प्रगती होते. सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो. मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुकर होतो. म्हणूनच नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करून नवरात्र व्रत पूर्ण होतं. आज नवरात्रीची 9वी माळ म्हणजे सिद्धिदात्री देवीची आराधना केली जाते. या देवीकडे अष्टसिद्धी व नवसिद्धी आहेत आणि ती भक्तांना इच्छेनुसार प्रदान करते. जे भक्त खऱ्या भक्त व आध्यात्मिक प्रगती मिळते. आयुष्यातील संकटे, भीती, अडथळे यांचा नाश करून देवी त्यांना समाधान देते. भगवान शंकराचे अर्धनारेश्वर रूप शंकराने त्यांच्याकडून सिद्धी प्राप्त केल्या आणि ते अर्धनारेश्वर रूपात प्रकट झाले. त्यामुळे 9व्या दिवशी या देवीची पूजा करून नवरात्र व्रत पूर्णत्वाला येते. ही पूजा केल्याने संपूर्ण आयुष्य यशस्वी व मंगलमय होते. नवरात्री 9वी माळ म्हणजे हा दिवस नवरात्रीच्या पूजेचा समारोप व पूर्णत्व मानलं जातं. जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आवडते. म्हणून देवीला आवाहन करा. देवीला अभिषेक करून पाणी, पंचामृत, केवळ गंध, पुष्पांनी पूजा करावी. देवीला प्रार्थना करताना हा मंत्र म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदाते. नाचे लाडू किंवा गोड पदार्थ अर्पण करतात. देवीची आरती करून प्रसाद वाटतात. 9व्या दिवशी लहान मुलींना, कन्यांना देवी स्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते. ते अतिशय शुभ मानले जाते. त्यांना अन्न, फळ, वस्त्र
व छोटी भेटवस्तू देऊन त्यांचं पूजन करतात. असे केल्याने नवरात्रीचे व्रत पूर्ण होते आणि देवी सिद्धिदात्रीची संपूर्ण कृपा लाभते. त्या चरणी आम्ही कृतज्ञतेने अज्ञान व अहंकार दूर कर. ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि सद्बुद्धी दे. ओम सिद्धिदात्रे नमः. सिद्धिदात्रीची आरती आहे. जय देवी जय देवी सिद्धिदात्री, जय देवी जय महेश्वरी, अष्टसिद्धी नवसिद्धी दाती भक्ता करी. कमळासनावर विराजे, करात शंख चक्र, त्रिभुवनी तुझला वंदिते, करीते स्तुती सकळ करी. मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवी, कृपा तुझी धरी. शंकरालाही सिद्धी दिल्या, अर्धनारीश्वर केले, भक्तांच्या जीवनात सुख शांती मंगलमय केले. जय देवी सिद्धिदात्री, कर भक्तांवर कृपा, तव चरणी वंदन करीतो, स्वीकार हा माझा नमन. ही आरती म्हणाल्यावर देवीला फुले नैवेद्य अर्पण करून प्रसाद वाटावा. आतापर्यंत आपण नवरात्रीच्या 9 दिवसांच्या देवी व त्यांचे महत्व ऐकले. हिमालयाची कन्या, पर्वतराजाची पुत्री, स्थैर्य, धैर्य व शुभारंभाची प्रतीक. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवी, तपस्विनी स्वरूप, ज्ञान, संयम व तपशक्ती देते. तिसरा दिवस चंद्रघंटा देवी, कपाळावर अर्धचंद्र असलेले रूप, धैर्य, शौर्य व संकटावर विजय देते. चौथा दिवस कुष्मांडा देवी, विश्व निर्माण करणारी, आरोग्य, दीर्घायुष्य व ऊर्जा प्रदान करते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, कार्तिकेयाची माता, मातृत्व, करुणा व समृद्धी देते. सहावा दिवस कात्यायनी देवी, ऋषी कात्यायन यांच्या कन्या, विवाह व कौटुंबिक सुख देते. सातवा दिवस कालरात्री देवी, काळ्या रंगाचे भयंकर स्वरूप, भय, दृष्टी, शक्ती, अडचणींचा नाश करते. आठवा दिवस महागौरी देवी, श्वेतवर्णे, शांत, सौम्य स्वरूप, शांती, शुद्धता व आनंद प्रदान करते. नववा दिवस सिद्धिदात्री देवी, अष्टसिद्धी व नवसिद्धीची दात्री आहे. ज्ञान, वैराग्य, भक्ती व मोक्ष प्राप्त करून देते. नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवीच्या वेगळ्या रूपाची पूजा करून मन, बुद्धी आणि आत्म्याची शुद्धी करण्यासाठी महत्वाचा मानला जातो. देवी सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी, अलौकिक शक्ती किंवा क्षमता देणारी देवी, जी आणि सर्व सिद्धी व मोक्ष देणारी मानली जाते. ती महादुर्गेच्या नवदुर्गा रूपांपैकी 9वी आणि अंतिम देवी आहे. कमळावर विराजमान होऊन चतुर्भुज आहे. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता आणि दात्री म्हणजे देणारी. ती कमळावर विराजमान असून चतुर्भुज आहे. तिच्या हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन चक्र असते. नवरात्र म्हणजे 9वी शक्ती. ही देवी सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणारी आहे. नवरात्री पूजनाच्या 9व्या दिवशी या देवीची उपासना करावी. या दिवशी विधीपूर्वक आणि पूर्ण निष्ठेने साधना करणाऱ्या साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. सृष्टीत त्यासाठी काहीही अगम्य राहत नाही. त्या भक्तांवर ब्रह्मांडावर पूर्ण विजय प्राप्त करण्याचे
सामर्थ्य येते. सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हे देवी आई सर्वत्र विराजित आणि देवी सिद्धिदात्रीच्या रूपात प्रसिद्ध अंबे, तुला माझा वारंवार नमस्कार. हे आई, मला तुझ्या कृपेचा पात्र बनू दे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.